उद्या तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, आता या क्षणाचा अपडेट काय? अरे नहीं आगे तो नहीं हटना भाई। हॅलो, उद्या तुला माझा आवाज पोहोचत असेल तर आता या क्षणाचा अपडेट काय? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावरती दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत माजी मंत्री उदय सामंत, माजी मंत्री शंभूराज देसाई, त्याचबरोबर लोकसभा गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित आहेत। इथे नवी दिल्ली विमानतळावरती दाखल झाल्यानंतर इथे आपण पाहतो आहोत की शिवसेनेच्या खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री यांचं स्वागत केलेलं आहे। कारण महायुतीच्या महाविजयानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले। त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि त्याचबरोबर शिवसेनेचे इतर खासदार हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री हे बाहेर येतील आणि त्यावेळेला ते प्रसारमाध्यमांशी काय बोलतात का, प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार विमानतळावरनं थेट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहे। तिथे महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार यांच्या नावावरती आज या महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिन्ही गटांमध्ये मंत्रिपदासाठी महत्त्वाचे चेहरे कोण, कारण फॉर्म्युला तसा समोर आलेला आहे, त्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा होणार का? फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण असणार आहे, त्याचबरोबर एकूणच मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री यांचा समावेश होणार, कोणत्या पक्षाला किती जागा म्हणजे मंत्री पदांचं वाटप होणार आहे, त्याचबरोबर पालकमंत्री जिल्ह्यांचे जे आहेत ते कसे असतील, एकूणच या सगळ्या गोष्टींसंदर्भात एकूण सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे। आणि एकूणच राज्याचं मंत्रिमंडळ त्या बैठकीत ठरणार असल्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे। आणि याच बैठकीमध्ये आपण पाहतो की सर्वांचं लक्ष लागलेलं ते म्हणजे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार, त्यांच्या नावावरती कसं शिक्कामोर्तब होत आहे हे आता पाहावं लागेल। म्हणजे उदय, ही अंतिम बैठक असेल का? कारण यापूर्वी तर काही बैठका पार पडलेल्या नाहीत, पण ही पहिली आणि शेवटची बैठक असेल का ज्यामध्ये याबद्दलचे सगळे निर्णय घेतले जातील? उदयपर्यंत आपण आवाज पोचत नसावा कदाचित, पण उदयने जशी आपल्याला माहिती दिली की दिल्ली विमानतळावरती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले, त्यांचा हा सगळा ताफा आपण बघतोय। थोड्याच वेळात हा ताफा जो आहे तो इथून निघेल। आता हे बघायचं की हा ताफा निघण्यापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी काही बोलतायत का, काही प्रतिक्रिया देत आहेत का? पण तत्पूर्वी दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडते। यामध्ये अजित पवार असतील। दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले, त्यांचा सगळा कॉन्वॉय जो होतो आता एक एक त्यातली वाहनं जी आहेत ती बाहेर पडतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे, सामंत देखील त्यांच्या महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे काय? आता बैठकीला मी जातो आहे। बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन, त्यामुळे बैठक सकारात्मक होईल। कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण, लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी, त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो आहेत ना, सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी, ते पण बैठकीला येणार आहेत। त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। ओके सर, थँक्यू साहेब। आपण पावसात कशी होईल का? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊ केलेली आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे, मी यापूर्वीच माझी या सगळ्याबद्दलची भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। ओके सर, थँक्यू। आपण पावसात कशी होईल का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते अमित शहा
थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ते दाखल होतील. आता आपण बघितलं त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये पहिला मुद्दा मुख्यमंत्री कोण, त्या चेहऱ्यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल. 2 उपमुख्यमंत्री कोण असणार आहेत, 2 चेहरे असणार आहेत आणि त्यामध्ये कोण असू शकतात किंवा एकच चेहरा असेल का, त्यामध्ये कोण असू शकतं याबद्दलची चर्चा होईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज मंत्रिमंडळातले चेहरे देखील निश्चित केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढला जो शपथविधी असेल त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटचे चेहरेही शपथ घेतील की पहिले फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचा शपथविधी पार पडेल याबद्दलचा देखील निर्णय जो तो आजच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत होणारा खल, त्यामध्ये होणारी चर्चा ही महत्त्वाची आहे. रात्रीपर्यंत महाराष्ट्र के सीएम जो है एकनाथ शिंदे वो पहुंचेंगे, इसके साथ साथ जो डिप्टी सीएम है अजीत पवार वो भी पहुंचेंगे. अमित शाह के घर पे मीटिंग होगी, आगे की क्या रणनीति बनेगी, महाराष्ट्र में सीएम फेस कौन होगा, शिंदे गुट को कितना जो है वो मंत्री पद मिलेगा, साथ साथ अजीत पवार गुट को कितना मंत्री पद मिलेगा, इन सारी रणनीतियों पे अभी चर्चा होगी. फिलहाल बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जो है यहाँ पे पहुँच चुके हैं. उसके साथ जो है अभी कुछ देर पहले शिंदे जो है दिल्ली एयरपोर्ट पे पहुँचे हैं और धीरे धीरे जब पूरे यहाँ पे नेता पहुँचेंगे एक एक करके, उसके बाद केंद्रीय मंत्री, गृह मंत्री अमित शाह की मौजूदगी में, जेपी नड्डा की मौजूदगी में, इसके साथ साथ देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजीत पवार की मौजूदगी में जो है बैठक स्टार्ट होगी. इसमें हालांकि कई रणनीतियों पे चर्चा होगी. अलग अलग पार्टियों को कितनी सीटें दी जाए, मंत्री पद दिया जाए, उस पर चर्चा होगी. साथ ही साथ विभागों को लेके, क्योंकि कई खबरें सामने आ रही हैं कि शिंदे गुट जो है वो कई पावरफुल पोर्टफोलियो मांग रहा है, जैसे गृह मंत्रालय हो, सिंचाई मंत्रालय हो, PWD हो. इसके साथ साथ अजीत पवार जो पहले ही कह चुके हैं कि वो बीजेपी के चेहरे को सपोर्ट करेंगे. बीजेपी से जो भी सीएम होगा उसे एनसीपी की तरफ से जो अभी अजीत पवार गुट है वो उन्हें समर्थन करेगा. साथ ही साथ अगर कल की बात करें तो एकनाथ शिंदे ने भी प्रेस कॉन्फ्रेंस करके कई सारी बड़ी बातें की. उन्होंने कहा कि उन्हें नरेंद्र मोदी और अमित शाह जो भी नाम फैसला करेंगे उसका वो समर्थन करेंगे. इसका मतलब ये है कि अजीत पवार गुट हो या फिर शिंदे गुट, दोनों गुट को अभी फ़िलहाल किसी बीजेपी के चेहरे पे जो है वो दिक्कत नहीं है. लेकिन देखना ये होगा कि क्या देवेंद्र फडणवीस एक बार फिर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे, और बनेंगे तो बीजेपी के फेवर में कितने मंत्री पद आएंगे. कहा यह जा रहा है कि 21 से 22 जो मंत्रालय है वो बीजेपी को मिलेगा. इसके साथ साथ अजीत पवार गुट हो उन्हें भी 8 से 9 मंत्रालय मिल सकता है. साथ में शिंदे गुट की बात करें तो शिंदे गुट ने करीब 12 मंत्रालय मांगा है, ये कहा जा रहा है. लेकिन वही अभी जो कुछ देर बाद बैठक होगी, जो अमित शाह उसमें बैठेंगे, वो एक तरीके से कन्वे किया जाएगा की कौन से मंत्रालय में किस पार्टी को दिया जाएगा. साथ साथ बीजेपी अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी याबद्दलची माहिती देत आहे. पण आता एअरपोर्टच्या आतली दृश्य आपण बघतो. एकनाथ शिंदे यांचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळी सगळे खासदार त्यांच्या स्वागताकरता उभे होते आणि त्यावेळी ते बोलत जे आहेत सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत बाहेर पडले तेव्हाची दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य, आतली ही सगळी एअरपोर्टमधली दृश्य ज्यावेळेस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले त्यावेळी सगळे खासदार त्यांच्या स्वागताकरता तिथे उपस्थित होते. आता लगोलग ते अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जाऊन पोहोचतायत आणि यावेळी महत्त्वाचं जर आपण लक्षात घेतलं तर त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे तिथे असणारच होते, पण उदय सामंत देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण बघतोय. त्यामुळे आता आजच्या बैठकीमध्ये म्हणजे अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडणाऱ्या बैठकीत जेपी नड्डा तिथं अगोदरच जाऊन पोहोचलेले आहेत, अजित पवार देखील पोहोचतायत. त्याचबरोबर आपण जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील. अजित पवार यांच्याबरोबर सुनील तटकरे देखील असण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर इतरही काही महत्त्वाचे भाजपचे नेते जे आहेत ते उपस्थित असू शकतात. पण त्यापूर्वी आत्ता ही जी दृश्य आपण बघतोय ती एअरपोर्टमधली दृश्य आहे. ज्यावेळी आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतीक्षा सगळे खासदार करत होते आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि यावेळी स्वागत केल्यानंतर आता लगोलग ते अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेले. त्यामुळे आजच्या बैठकीत नंबर 1 मुद्दा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, नंबर 2 यामध्ये आता उपमुख्यमंत्री 1 असतील की 2 असतील, 2 असतील तर ते चेहरे कोण यावरती चर्चा पार पडेल. नंबर 3 तिन्ही पक्षांमध्ये फॉर्म्युला हा संख्येचा ठरलेला आहे मंत्रिपदाच्या संदर्भातला. त्यामुळे 27, 10 आणि 7 यामध्ये आता लक्षात जर आपण घेतलं तर भाजपमधनं कुठले चेहरे समोर येऊ शकतात, त्याचबरोबर शिंदे गटातनं शिवसेनेतनं कुठले चेहरे समोर येऊ शकतात आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधनं देखील कुठले चेहरे समोर येऊ शकतात याबद्दल मोठी चर्चा केली जाईल. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे एकतर तरुण नेतृत्वाला, तरुण आमदारांना इथे संधी देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे
यामध्ये कुठले आमदार मंत्रिपदासाठी निवडले जातात, ज्यामध्ये त्यांची टर्म असेल, त्यांना मिळालेली मतं असतील, त्यांचा अनुभव असेल, जातीय समीकरण असेल, प्रादेशिक समतोल असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून चेहरे जे आहेत तिन्ही पक्ष आपल्या गटातले मंत्रिपदाकरता निवडतील. त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची आहे, कारण आता वेळ दडून चालणार नाही आहे. 2 किंवा 3 तारखेपर्यंत शपथविधी होणं फार महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या बैठकीत अमित शहा, JP नड्डा, एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबर कदाचित उदय सामंत हे देखील उपस्थित राहू शकतात किंवा श्रीकांत शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण बैठक सकारात्मक होईल असं माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ जो आहे तो आता राज्याचा सगळा कारभार चालवण्याच्या दृष्टीने जे सरकार स्थापन केलं जावं त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी दिल्लीतून पोहोचलेला आहे. आणि निश्चितच सकारात्मक निर्णय घेतले जातील आणि महायुतीचं सरकार लवकरच अस्तित्वात येऊन लोकांसाठी कल्याणकारी काम करेल असं एकनाथ शिंदे यांनी एअरपोर्टला पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आजची बैठक जी आहे ती आता किती वेळ सुरू राहते, कशा पद्धतीने त्यामध्ये चर्चा होते हे आता लवकरच आपल्याला कळेल. याबद्दलचे अपडेट घेण्याकरता आमचे प्रतिनिधी अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर एअरपोर्टवरती आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील होते, ते देखील त्याबद्दलच्या घडामोडी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवतील. त्यामुळे क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात. पुन्हा एकदा ही एअरपोर्टची आतली दृश्य आपण बघतोय, जी न्यूज 18 लोकमतच्या हाती लिहिलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य, ज्यामध्ये आपण बघू शकतो एकनाथ शिंदे जे आहेत ते तिथं पोहोचल्यानंतर सगळे खासदार त्यांच्या स्वागतासाठी तिथं उपस्थित होते. यावेळी एक छायाचित्र देखील आपल्याला उपलब्ध झालं, ज्यामध्ये आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यावेळेचं हे छायाचित्र आहे. सगळे खासदार जे आहेत दिल्लीतले शिंदे गटाचे यावेळी तिथं उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. यामध्ये श्रीकांत शिंदे असतील, नरेश मस्के असतील, श्रीरंग अप्पा बारणे असतील आणि शिवाय शंभूराज देसाई देखील उदय सामंत माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे. लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी. त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत. हो आहेत ना. सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल. सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी 2 उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी. ते पण बैठकीला येणार आहेत. त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या बाहेर आल्यानंतर, एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नंबर 1चा मुद्दा त्यांनी असं म्हटलंय की बैठक सकारात्मक होईल. त्यांनी असं म्हटलं लाडका भाऊ नवी दिल्लीत आलेला आहे. आपण तिन्ही ठिकाणची दृश्य आपण बघतोय. पहिलं दृश्य आपण पाहिलं तर काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत येऊन पोहोचलेले, माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. दुसरीकडे अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेरची आपण दृश्य बघतोय. तिथे देखील अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अजूनही सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असल्याचं कळतंय. पण आता एकनाथ शिंदे हे शहांच्या निवासस्थानी रवाना झालेले, JP नड्डा तिथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचं आपण बघतो. शंभूराज देसाई, उदय सामंत, श्रीकांत शिंदे, इतरही महत्त्वाचे खासदार जे आहेत त्यांचे सगळे शिंदे गटाचे खासदार ते उपस्थित आहेत. त्यामुळे आज बैठकीत नेमकं कोण कोण बसतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे डिनर डिप्लोमसी जी आहे ती सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पार पडते. या डिनर डिप्लोमसीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झालेले आहेत. ते तिथं अजित पवारांबरोबर चर्चा करतात. त्यामुळे ही चर्चा नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती सुरू आहे, कारण अजित पवार हे दुपारीच नवी दिल्लीमध्ये पोहोचलेले होते. त्यानंतर पाठोपाठ संध्याकाळी साधारण 5:30 ते 6च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि आता एकनाथ शिंदे जे आहेत ते नवी दिल्लीत पोहोचल्याचं आपण बघतोय. 3 महत्त्वाची दृश्य. पहिलं दृश्य एकनाथ शिंदे हे विमानतळावरती पोहोचले. दुसरं दृश्य अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेरील हे दृश्य आहे आणि तिसरं दृश्य आहे की एअरपोर्टच्या आतमध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे पोहोचले त्यावेळेस सगळे खासदार त्यांच्या स्वागताकरता तिथं उपस्थित होते. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते दिल्लीत दाखल झाले आहे. तिथे स्वागतासाठी शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते. त्यांनी स्वागत देखील केलं. पण दरम्यानच्या काळात जर बघितलं अजूनही सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे यांच्या निवासस्थानी अजित पवारांची बैठक अजूनही सुरू आहे. आणि या बैठकीनंतर होऊ शकतं ही बैठक संपून थेट देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे हे थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे. साधारणतः अजून 20 मिनिटांनी ही बैठक सुरू होईल अशी माहिती येते. कारण की एकनाथ शिंदे जेव्हा विमानतळावर निघाले तिथून साधारणतः 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावरती अमित शहा यांचं निवासस्थान आहे. तिथे थेट ही बैठक होणार. या बैठकीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा निश्चित होणार आहे. ज्या पद्धतीनं ही एकीकडे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी डिप्लोमसी सुरू आहे, यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आहे. आणि प्रशांत, यामध्ये अजूनही बैठक का सुरू आहे? आणि साधारण जर आपण लक्षात घेतलं तर हे महत्वाचे नेते जर तटकरेंच्या घराकडनं अमित शहाच्या घराच्या दिशेने निघाले तर किती वेळ त्यांना लागू शकतो? खास करून जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोघांमध्ये काही ज्या घडामोडीचे खास करून राज्य मंत्रिमंडळात जे सत्ता वाटप व्हायचं त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे. म्हणजे डिनर डिप्लोमसी सुरू आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं आपण जो दुसरा प्रश्न विचारला विशाल, त्यामध्ये सुनील तटकरे ते अमित शहा यांच्या घरात निवासस्थानाला साधारणतः 15 मिनिटं लागतात. जेव्हा एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या निवासस्थानी दाखल होतील त्याच्या थोड्याच वेळात इथूनही हे निघतील आणि ही बैठक साधारणतः 10 वाजे सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे. कारण की जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांचं विमान उशिरा पोहोचल्यामुळेच ही बैठक उशिरा होत आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की अजूनही अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू आहे. पण प्रशांत, या बैठकीला एकनाथ शिंदे मात्र उपस्थित नव्हते. म्हणजे ही डिनर डिप्लोमसी जर पाहिली तर तिथं देवेंद्र फडणवीस उपस्थित आहे. पण अगोदरच चर्चा करून बैठकी अगोदरची मोर्चे बांधणी या बैठकीत झाली असावी का? बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि भारतीय जनता पक्षामध्ये जी मोर्चे बांधणी करायची त्या संदर्भात ही डिप्लोमसी आहे. एकनाथ शिंदे हे सायंकाळी उशिरा पोहोचणार होते हे सर्वांना माहित होतं. पण दरम्यानच्या काळात अजित पवार हे सकाळी दिल्लीत दाखल झाले. मी तुला थांबवतोय प्रशांत. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर. उदय, काय माहिती? महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नवी दिल्ली विमानतळावरती स्वागत झालेलं आहे, आगमन झाले आहे. तिथून ते थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी थेट गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या कॉन्वॉयच्या मागेच आपली कार आहे आणि आपण पाहू शकतो की त्यांचा आता जवळपास 20 मिनिटं अंतर राहिलेलं आहे. ते थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर माजी मंत्री शंभूराज देसाई हे देखील त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर लोकसभा गटनेते शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्यासोबत आहेत. आणि शिवसेनेचे इतरही खासदार यावेळेला नवी दिल्ली एअरपोर्टवरती उपस्थित होते. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. कारण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या महाविजयानंतर पहिल्यांदा काळजीवाहू मुख्यमंत्री हे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचं शिवसेनेचे खासदार जे आहे ते नवी आले होते. त्यांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या आम्ही जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळेच आम्हाला हा मोठा विजय जो आहे तो मिळालेला आहे. आणि त्यामुळे एकूणच लाडक्या बहिणींचा लाड नवी दिल्लीत दाखल झालेला आहे. महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक जी आहे ती आज होत आहे. आणि या बैठकीच्या या नेत्यांच्या बैठकीमध्ये फक्त मुख्यमंत्री पदावरती चर्चा होणार नाहीये तर उपमुख्यमंत्री पदावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर एकूण मंत्रिमंडळ कसं असणार आहे, मंत्र्यांचा पोर्टफोलिओ कसा असणार आहे, खातेवाटप कसं असणार आहे, बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकमंत्री. बरोबर. उदय जे आपल्याला सांगत होतं त्यानुसार जर आपण बघितलं तर या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन चर्चा होईल. नंबर 1 जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले. ते अमित शहांच्या निवासस्थानाच्या दिशेने ते रवाना झाल्याचं कळतंय. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अजूनही सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत नंबर 1 जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबद्दलची चर्चा केली जाईल. नंबर 2 यामध्ये उपमुख्यमंत्री 1 असतील की 2 असतील, ते असतील तर कोण असतील याबद्दल देखील चर्चा केली जाईल. नंबर 3 तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचे चेहरे कुठले असतील याबद्दलची माहिती जी आहे हे तिन्ही नेते जे पक्षाचे गटनेते म्हणजे मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवतील, त्यावरती चर्चा केली जाईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबद्दलची चर्चा जी आहे ती अंतिम झालेली असेल, त्याबद्दल निश्चिती झालेली असेल आणि उद्या आपल्याला कळू शकेल किंवा रात्रीच आपल्याला कळण्याची दाट शक्यता आहे की मुख्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची देखील चर्चा केली जाते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं म्हणजे इतर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं आमच्या नेत्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली जाते. पण अशावेळी
भाजपचं संख्याबळ हे जास्त आहे, त्यामुळे